नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय कर हाय. तर आज आमचं पिल्लू जरा खूपच किरकिर करतोय आणि बरेच दिवस झालं खूप पाऊस पण चालू आहे. तर एवढ्यात कुठं बाहेर जाणं झालं नाही. तर मला वाटतं आज याला घेऊन मस्तपैकी फिरायला जावं. आणि आजचं जे ठिकाण आहे तर ते पण खूप छान आहे आणि मला वाटते तुम्हाला नक्कीच आवडेल. चला मित्रांनो, आज वातावरण बघा ना किती छान आणि मस्त आहे. तर चला पटकन आवरून घेऊ आणि निघूयात, म्हणजे पुढचा प्रवास लवकर आटोपला. माझं आवरून झालेलं आहे आणि श्रेणू पण खूप एक्सायटेड आहे बाहेर जाण्यासाठी. मित्रांनो, गणपती विसर्जनानंतर आज मला हे वातावरण एवढं छान असं भेटलेलं आहे, ज्यामध्ये मी फॅमिलीसोबत फिरायला जाऊ शकतो. आणि बघा ना किती छान मस्त ढगाळ वातावरण आहे, पावसाचं एक थेंब नाही आणि मस्त एन्जॉय करू शकतो या वातावरणामध्ये. आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचलेलो आहे, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल. पण विषय असा आहे की इथे येण्यासाठी मला खूप लांबून यू टर्न घेऊन यावं लागलं. तर समोर जी स्टॅच्यू बघताय आपल्याला तिथे जायचं. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो आहे आणि हा बघा कसा मस्त आहे की मूड फ्रेश झालेला आहे. तर हा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात उंच स्टॅच्यू. आजपर्यंत रील्समध्येच बघितला होता, आज प्रत्यक्षात बघण्यासाठी आलो आहे आणि खूप म्हणजे खूप उंच आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, आता मागच्याच रविवारी इथे जेव्हा उद्घाटन सोहळा होता त्यावेळेस हे जे तुम्ही ग्राउंड बघता हे पूर्ण भरलेलं होतं. ढोल ताशा पथक, माणसं, वेगवेगळे कलाकार वगैरे खूप जण आले होते यावेळेस. खूप छान वाटले इथे येऊन. आता परतीच्या प्रवासाला निघूयात. परतीचा प्रवास करतानाच रस्त्यात दिसला गारेगरवाला आणि महाराष्ट्रीयन माणसांनी गारेगर न खाताच प्रवास करणं म्हणजे एक मूर्खपणा. त्यामुळं आता मी मस्तपैकी बर्फाचा गोळा खायला थांबलेलो आहे आणि हा फेवरेट असतो माझ्या बायकोचा. चला मस्तपैकी तयार झालेला आहे गोळा. आता बघूया त्याची चव आणि टेस्ट कशी आहे. गोळा कसा वाटला ग तुला? भारी आहे का? श्रेणूचं रिएक्शन बघा गोळा खाताना कसं वाटतं. चला आता माझी बारी गोळा खाण्याची. गोळा तर छान आहे चवीसाठी आणि भारी पण लागतोय. हे बघा मित्रांनो, आमची पुणेरी मेट्रो कशी वाटते. आत्ताच ट्रायल रन झाला हिचा पण. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि मध्येच रस्त्यात पाऊस पण लागला. पण चला छान फिरणं झालं तेव्हा पाऊस नाही लागला. तर मित्रांनो, माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि जर आवडलं तर फॉलो आणि सबस्क्राईब पण. तर चला मी तुमचा निरोप घेतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.